नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. रुद्र आणि अंजली रूममध्ये बसलेले होते. भाऊजी मी काय म्हणते, आपण बाहेर फिरायला जाऊया का? वहिनी तुम्ही फक्त बोला कुठे जायचं आहे बाहेर फिरायला, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. भाऊजी कुठेही आपण फिरायला जाऊया, आपण सगळीच जण जाऊया, म्हणजे राधा, अनु, तुम्ही आणि मी. ओके वहिनी तुम्ही थांबा, मी त्या दोघींना सुद्धा बोलवून आणतो. रुद्र बोलतो आणि बाहेर जातो. तेवढ्यातच अंजलीचं लक्ष अमन आणि तनूकडे जातं. तर ते दोघेही आतमध्ये येत होते. तर अमन घाईघाईमध्ये अर्जुनच्या रूममध्ये जातो. अंजली तनूला थांबवत बोलते, तनू काय झालंय, इतक्या लवकर तुम्ही घरी का आलात? आणि अमन भाऊजी इतक्या घाईमध्ये का होते माहीत नाही. ते अमनला सरांसोबत काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी त्यांना काम आठवलं होतं, म्हणून ते परत आले. बरं ते जाऊ दे. तनू, मी राधा, अनु आणि रुद्र भाऊजी बाहेर फिरायला जात आहोत, तू येणार आहेस का? अगं हे काय विचारणं झालं, मी तर तयारच असते. तनू हसतच बोलते. तेच इकडे रुद्र राधा आणि अनुला घेऊन येतो आणि बोलतो, वहिनी सगळेजण तयार आहेत, चला. तसे सगळेजण बाहेर जातात. तेच इकडे अमन अर्जुनच्या रूममध्ये आलेला होता. तो पटापट रूमच्या सगळ्या खिडक्या दरवाजा बंद करतो, खिडक्यांना पडदे लावतो आणि अर्जुनच्या हाताला पकडून अर्जुनला वॉशरूममध्ये घेऊन जाऊ लागतो. अरे अमन, वेडा वगैरे झाला आहेस का रे तू असं मला वॉशरूममध्ये का घेऊन जातेस? हे बघ अर्जुन, मला वेड अजिबात समजू नकोस. मी जे काही करत आहे ते बरोबर आहे. तू फक्त माझ्यासोबत चल. अमन, कधीपासून तू असं वागायला लागलेलं आहेस? खरंच तुला वेड लागलेलं आहे का? कधीपासून तुला मुलांमध्ये इंटरेस्ट यायला लागलेला आहे, म्हणून तू मला असं ओढत वॉशरूममध्ये घेऊन जात आहेस? हे बघ अर्जुन, मला तू अजिबात वेडं नको समजूस. मी जे काही करत आहे ना ते योग्य करत आहे. उगीच तू तुझी फालतूची बडबड नको करूस. अमन अर्जुनला वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि बोलतो, अर्जुन मला खरं तर तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुला माहिती आहे, परीचा पाठलाग करण्यासाठी तू मला आणि तनूला पाठवलं होतंस. आम्ही तिथे गेलो तर परी एका बंगल्यामध्ये गेलेली होती. त्या बंगल्याची इन्फॉर्मेशन आम्ही काढली तर आम्हाला समजले की तो बंगला कोणीतरी देवेश सिंघानिया नावाच्या व्यक्तीवरती आहे. आणि मला असं वाटत आहे की देव सिंघानिया हा युवराज सिंघानियाचा बाप आहे. आणि मला असं वाटत आहे की परी हे सगळं काही त्या युवराज सिंघानियाच्या सांगण्यावरून करत असेल. ती परी नक्की कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं काही करत आहे ते अर्जुन आपापल्या लवकरात लवकर शोधायचं आहे. आणि जर वहिनींना युवराज सिंघानियाबद्दल समजले तर वहिनी काय रिॲक्ट होतील हे काय माहिती. त्यामुळे आपण वहिनींना याबद्दल काहीही सांगायला नको. हां हो, ते अगदी बरोबर बोलत आहेस. युवराज सिंघानियाबद्दल अंजलीला काही सांगायला नको, नाही तर ती उगीचच टेन्शन घेईल. पण अर्जुन, आता पुढे आपण काय करायचे? अमन, आता सध्या तरी अंजली, अनुराधा आणि रुद्रला सगळं काही सांगणार आहे. मग आपण त्या तिघांनासुद्धा आपल्या प्लॅनमध्ये सामील करायचे आणि पुढचा प्लॅन करायचा. पण त्याआधी तूही इन्फॉर्मेशन काढ की नक्की देवेश सिंघानिया कोण आहे, त्याच्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत कोण कोण होते, कोण कोण आहे, काहीही कर आणि त्याची सगळी काही इन्फॉर्मेशन काढ. हा अर्जुन, आणखी एक गोष्ट राहिली. त्या बंगल्यामधून एक गाडी बाहेर येत होती. मला असं समजलं की त्या गाडीमध्ये कोणीतरी डॉक्टर होते. तर मी त्या गाडीचा नंबर लिहून घेतला आहे. तू म्हणत असशील तर त्या डॉक्टरची सुद्धा मी इन्फॉर्मेशन काढतो, म्हणजे आपल्याला आणखीन काहीतरी माहिती मिळेल. नाही नको, आपल्याला एवढी घाई करून चालणार नाही. आधी आपल्याला पूर्णपणे नीट प्लॅनिंग करायला हवं, त्यानुसारच काहीतरी करायला हवं. जर काही गडबड झाली तर सगळं काही विस्कटेल. हां हो अर्जुन, तू बोलत आहेस ते सुद्धा अगदी बरोबर आहे. आपल्याला अजिबात घाई करून चालणार नाही आहे. आपल्याला सगळं काही प्रॉपर प्लॅनिंगनेच करायला हवं. आता बस. आता अनु, रुद्र आणि राधा ह्या तिघांनीसुद्धा अंजली वहिनींच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला हवा, म्हणजे आपली एक टीम तयार होईल आणि आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ शकतो. तिकडे सगळेजण बाहेर गेलेले होते. बाहेर गेल्यानंतर अंजलीने त्या तिघांना सगळं काही सांगून टाकलेलं होतं, पण ते तिघे या गोष्टींवरती अजिबातच विश्वास ठेवायला तयार नव्हते. ते तिघेही विश्वास ठेवत नाहीत हे बघून तनू बोलते, प्लीज तुम्ही अंजलीवरती विश्वास ठेवा.
अंजली जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. मी आणि अमन आज त्या परीचा पाठलाग करत होतो. ती एका बंगल्यामध्ये गेली आणि ती किती उशीर झाला आहे ती बाहेर आलीच नाही आहे. असं सुद्धा होऊ शकतं ना की ती तिच्या फ्रेंडला भेटायला गेलेली असेल. राधा बोलते, हां तसं सुद्धा होऊ शकतं, पण मी त्या बंगल्याची इन्फॉर्मेशन काढली त्यावर मला असं समजलं आहे की तो बंगला कोणीतरी देवेश सिंघानिया या व्यक्तीचा आहे. त्या व्यक्तीची सुद्धा आम्ही इन्फॉर्मेशन काढली. त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन बघून आमच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू होतं आणि त्याने पटकन गाडी घराकडे वळवली. मी त्याला काय झाले हे विचारले तर घरी गेल्यानंतर सगळं काही सांगेल असं तो तर बोलला मला, पण मी तर इथे तुमच्या जवळ आले. जेव्हा अंजली तनूचे बोलणे ऐकते तेव्हा अंजलीच्या मनामध्ये फक्त एका व्यक्तीचे नाव आलेले होते, पण अंजली त्या गोष्टी सगळ्या काही बाजूला सारून स्वतःच्याच मनाशी बोलते, नाही अंजू, असं कदाचित नसेल. त्या व्यक्तीचा त्या सगळ्याशी संबंध असेल असं मला नाही वाटत. खरंच तसं काही नसेल. तेवढ्यातच रुद्र बोलतो, वहिनी, जर हे सगळं काही खरं असेल तर मी खरंच बाईची हेल्प करेन, कारण लहानपणापासून मी मोठ्या आईबद्दलचं प्रेम बाईच्या डोळ्यांमध्ये बघितलं आहे. बाईला मोठ्या आईची खूप आठवण येते आणि जर खरंच बाईला मोठी आई मिळणार असेल तर मी बाईची हेल्प करायला तयार आहे. मी बाईसाठी काहीही करू शकतो. हो वहिनी, मी सुद्धा बाईची हेल्प करायला तयार आहे, अनु बोलते. त्या दोघांचे बोलणे ऐकून राधासुद्धा अंजलीला हात पकडून बोलते, दीदी, मी सुद्धा शेवटचा जिजूंवरती विश्वास ठेवायला तयार आहे, पण यावेळी मात्र त्यांनी काही जरी चूक केली तर मी तुला अजिबात न विचारता तुलासुद्धा इथून घेऊन कायमची निघून जाईल. त्या सगळ्यांची एक टीम बनलेली होती. सगळेजण घरी परत येतात. जेव्हा रुद्र अर्जुनला बघतो तेव्हा त्याला असं वाटतं की अर्जुनला मिठी मारावी आणि सॉरी बोलावं, पण तो तसं अजिबातच काही करू शकत नव्हता. ते तिकडे त्या बंगल्यामध्ये परी एका रूममध्ये सोफ्यावर बसलेली होती. तिच्यासमोर बेडवरती एक अर्ध्या वयाची व्यक्ती झोपलेली होती. त्या व्यक्तीकडे बघून असं वाटत होतं की ती व्यक्ती आजारी आहे. परी त्या व्यक्तीकडे बघूनच बोलते, डॅड, तुम्ही प्रत्येक वेळी असं का वागता? तुम्ही अजिबात माझं काही ऐकत नाही. डॉक्टरांनी तुम्हाला तुमची काळजी घ्यायला सांगितलेली आहे, अजिबातच स्ट्रेस घ्यायचा नाही आहे सांगितलंय, तरीसुद्धा तुम्ही स्ट्रेस का घेताय? ती बेडवरती झोपलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून देवेश सिंघानिया होता. ती व्यक्ती बोलते, मला तर फक्त तुमची काळजी आहे बाळा. तुम्ही जे काही करत आहात ते खूपच रिस्की काम आहे. तो व्यक्ती खूप भयानक माणूस आहे आणि तुम्ही वाघाच्या तोंडामध्ये हात घालायला जात आहात. ती व्यक्ती आपल्या युवराजसोबत कशी वागली आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, आणि तुम्हीसुद्धा त्याच व्यक्तीसोबत दुश्मनी करून बसलेला आहात. डॅड, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. त्याने भाईसोबत जे काही केलं त्याच गोष्टीचा मी बदला घेत आहे आणि मी बदला तर घेणारच. आणि तुम्ही काळजी करू नका, मी तिथे एकटी नाही आहे ना, माझ्यासोबत ते सुद्धा आहे. आणि माझ्यासोबत ते आहेत तर काळजी करण्याचं कारणच नाही. त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. हो गं, ती व्यक्ती आहे म्हणूनच मी तुला तिथे पाठवलं आहे, नाहीतर मी तुला अजिबात तिथे पाठवलं नसतं. बरं डॅड, मला सांगा, बाईसोबत तुमचे बोलणे झाले का? बाई कधी येत आहे? नाही गं बाळा, माझे त्याच्यासोबत बोलणे नाही झाले. देवेश बोलतात. तेच दरवाजाजवळ एक आवाज येतो. कोणासोबत बोलणे नाही झाले? आवाज ऐकून देवेश आणि परी दोघेही दरवाजा दिशेने बघू लागतात. तर दरवाजावर 26-27 वर्षांचा मुलगा होता. त्या मुलाला बघून परी पटकन पळून जाते. भाई, तू कधी आलास? परी त्या व्यक्तीला मिठी मारून बोलते. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून युवराज सिंघानिया होता. आता युवराज कोण आहे हे तर तुम्हाला चांगलेच माहिती असेल. कदाचित मागचे भाग तुम्हाला आठवत नसतील तर परत एकदा सांगते. युवराजला अंजलीसोबत लग्न करायचे होते, आठवले का? त्याला लग्न करायचे होते म्हणून जबरदस्तीने त्याने अंजलीला पळवले होते आणि तो जबरदस्तीने अंजलीसोबत लग्न करणार होता. पण त्याचवेळी तिथे अर्जुन आलेला होता आणि त्याने युवराजचे असे हाल केलेले होते आणि नंतर अर्जुनने अंजलीशी लग्नही केलेले होते. आता तर तुम्हाला सगळं काही आठवलंच असेल. चला तर मग आता पुढे बघूयात. मी तर असा विचार केला होता की तुम्हाला सरप्राईज द्यायचं, पण इथे आल्यानंतर मला सरप्राईज मिळेल. मला असं समजलं की डॅडने त्याची तब्येत खराब केलेली आहे आणि तू तरी इथे घरी राहत नाहीस. भाई, आधी तू इथे बस, मी तुला सगळं काही सांगते. परी बोलते आणि युवराजला सोफ्यावरती बसायला सांगते आणि आतापर्यंत जे काही घडलं ते सगळं काही सांगू लागते.
परीचे बोलणे ऐकून इथे युवराज खुश होत बोलतो, अरे वा, आतापर्यंत मी जे काही करू शकलो नाही ते तू करून दाखवलेस. आय एम प्राऊड ऑफ यू. आता बघ, त्या अर्जुनच्या नाकावर टिचून मी अंजलीसोबत लग्न करणार आणि माझा बदला पूर्ण करणार. मायरा, आता तू काळजी करू नकोस. हा तुझा मोठा भाऊ तुझ्या प्लॅनमध्ये सामील आहे. आता मी सुद्धा तुला मदत करेल. आता तुम्हाला समजलं असेल की ही मुलगी परी नाही, तर या मुलीचे खरे नाव आहे मायरा, जी देवेश सिंघानिया यांची मुलगी आणि युवराज सिंघानिया याची बहीण आहे. युवराजसोबत जे काही झालंय त्या सगळ्या काही गोष्टींचा बदला घेण्यासाठी मायराने हा प्लॅन रचलेला होता. तुम्हाला आता समजले आहे की या मुलीचे नाव परी नसून मायरा आहे. तर इथून पुढे स्टोरीमध्ये मी परीऐवजी मायरा बोलेन. ओके भाई, आता मला तिकडे जायला हवं. माहिती नाही त्या लोकांमध्ये काय सुरू आहे. मी जाते. ओके मायरा, नीट जा आणि काही लागलं तर मला सांग. मी तुझी मदत करायला तयार आहे. मायरा घरी पोचते. ती बघते तर हॉलमध्ये बसून अंजली, रुद्र, राधा, अनु आणि तनू सगळीजणं मिळून गप्पा मारत होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की ते सगळीजणं खूपच खुश आहेत. त्या सगळ्यांना असं खुश असलेलं बघून मायरा मनातच विचार करत बोलते, तुम्हाला किती खुश व्हायचं आहे तितकं खुश व्हा, पण लवकरच तुमचा हा आनंद कायमचाच दूर होईल. मायरा त्या सगळ्या लोकांना इग्नोर करते आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते. तर इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये बसून काहीतरी काम करत होता. मायरा अर्जुनच्या रूममध्ये येते आणि बोलते, अर्जुन, तू तुझ्या आणि अंजलीच्या डिवोर्सबद्दल काय विचार केला आहेस? यामध्ये विचार करण्यासारखं काय आहे? ज्यावेळी अंजलीच्या अटी मी मान्य करेन त्याचवेळी ती मला डिवोर्स देणार आहे, हे तुलासुद्धा माहिती आहे. मग पुढे काय करायचे आहे ते तूच मला सांग, अर्जुन बोलतो. पण अर्जुन, तिने ज्या अटी घातलेल्या आहेत त्या पूर्णपणे इम्पॉसिबल आहेत हे तुलासुद्धा माहिती आहे. त्यामुळे तू दुसरं काहीतरी कर ज्यामुळे ती तुला डिवोर्स देऊ शकेल. मायरा त्याला बोलते, पण मी असं काही करणार की त्यामुळे ती मला डिवोर्स देईल. तिच्या अटी पूर्ण कराव्याच लागतील ना. आता मी काय करू हे आता तूच सांग. तू जे काही बोलत होतीस ते मी केलंच आहे. मला ते काहीही माहिती नाही. तू तिला डिवोर्स देणार आहेस म्हणजे देणार आहेस. बाकी तू काहीही कर. परी रागामध्ये बोलते आणि खाली हॉलमध्ये निघून जाते. तर अंजली, रुद्र आणि बाकीचे सगळेजण त्या ठिकाणी बसलेले होते. त्या अंतरापासून थोड्याशा बाजूला परी बसली होती, पण परीला त्यांचे बोलणे सहजपणे ऐकू येत होते. तेच इकडे अमन थोडंसं मुद्दा मोठ्या आवाजामध्ये बोलतो, गाईस, तुम्हाला माहिती आहे का, आज जो अर्जुन अंजली वहिनींना डिवोर्स देणार आहे त्याच अर्जुनने वहिनींशी कशा पद्धतीने लग्न केले होते. अमनचे बोलणे ऐकून रुद्र ॲक्टिंग करत बोलतो, अमन भाई, आम्हाला कुठे काय माहिती आहे, आम्हाला कधी कोणी सांगितले सुद्धा नाही आहे. आता रुद्रची ॲक्टिंग बघून अमन मनामध्ये स्वतःशी बोलतो, अरे वा, हा रुद्र तर एकदम भारी ॲक्टिंग करतोय की, सगळं माहिती असूनही माहिती नसल्यासारखं बोलत आहे. तर आता काही हरकत नाही, त्या दोघांचे लग्न बघायला आपल्यामधील मी एकटाच तिथे होतो, त्यामुळे मी तुम्हाला तिथे काय घडलं त्याबद्दल काही सांगतो. तुम्हाला माहिती आहे अर्जुनने त्यावेळी युवराज सिंघानियाचे काय हाल केले होते. मला तर वाटतं अर्जुनपर्यंत त्या युवराजने ते हे सगळं अजिबातच विसरलेलं नसेल. तेच तिकडे युवराजबद्दल नको नको ते ऐकून परीला खूप राग येत होता, कारण अमन युवराजबद्दल खूप काही चुकीचं वेडवाकडं बोलत होता. अमन जसं बोलत जाईल तसं तसा परीचा राग वाढत चाललेला होता. आणि मात्र आता हे अंजली आणि अमनने नोटीस केलेले होते. शेवटी मायरा रागाच्या भरात तिच्या रूममध्ये निघून जाते. तर मायराला तिच्या रूममध्ये गेलेलं बघून अमनसुद्धा पटकन उठतो आणि अर्जुनच्या रूममध्ये जाऊ लागतो. अमन आणि मायराला तिथून गेलेलं बघून इकडे अंजलीच्या मनात मात्र काही विचार सुरू होते. तिला वाटलं होतं की नक्कीच युवराज आणि परीचा काहीतरी संबंध आहे आणि अमन मुद्दामच परीच्या समोर युवराजबद्दल असं काहीतरी बोलत होता. तेच तिकडे अमन अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि बोलतो, अर्जुन, परी आता लवकरात लवकर काहीतरी करणार आहे. का रे, असं अचानक तुला असं का वाटत आहे? अरे, आता मी तिच्यासमोर युवराजबद्दल खूप काही बोललो आणि मी जसं युवराजबद्दल काहीतरी बोलत होतो तेव्हा तिला खूप जास्त राग येत होता आणि ती रागाच्या भरात तिच्या रूममध्ये निघून गेली. अच्छा, असं आहे तर
अमन, तुला माहिती आहे का, रागाच्या भरात कायम माणूस चुकीचं पाऊल उचलतो. मग मला सुद्धा असंच वाटतंय की परीसुद्धा रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. तू एक काम कर, तिच्यावरती नजर ठेव. ती काय करते, कुठे जाते, सगळं काही आपल्याला समजायला हवं. आणि जेव्हा ती चुकीचं पाऊल उचलेल त्याचवेळी आपण बरोबर पाऊल उचलायचं आणि आपण त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा. हा एक आपल्याकडे एक मोठा चान्स आहे असं समज. पण लक्षात ठेव, ती खूप हुशार आहे. तिच्या लक्षात सुद्धा यायला नको की आपण तिच्यावरती नजर ठेवून आहोत ते, नाहीतर प्रॉब्लेम क्रिएट होतील. डोंट वरी अर्जुन, असं काही होणार नाही. आम्ही सगळीजण त्याची काळजी घेऊ. तर आता इकडे मायरा तिच्या रूममध्ये येऊन रागाने सामान इकडे तिकडे फेकत होती. तर तिला आता खूप राग आलेला होता. तर आता खूप तुम्हाला मजा येत आहे ना, पण आता तुम्हाला दाखवते मजा कशी घ्यायची असते. मायरा काहीतरी विचार करते आणि रागाच्या भरात आता बाहेर जाऊ लागते. मायराला असं रागाच्या भरात बाहेर जाताना बघून रुद्र आणि अंजलीने बघितलेले होते. तर आता वहिनी ही रागाच्या भरात एवढी लाल होऊन कुठे जात आहे. भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही तिचा पाठलाग करावा. एक काम करा, तुम्ही आणि राधा दोघेजण मिळून तिचा पाठलाग करा आणि ती नक्की काय करत आहे ते बघा. तेच इकडे मायरा रागाच्या भरात बाहेर जात होती. तेवढ्यातच एक व्यक्ती मायराचा हात पकडते आणि तिला ओढून एका बाजूला घेऊन येते. तेवढ्यातच रुद्र बाहेर येतो. तर रुद्र बाहेर येतो तो बघतो तर मायरा कोणत्या तरी व्यक्तीशी आता बोलत होती. पण त्या व्यक्तीचा चेहरा मात्र रुद्रला दिसत नव्हता, कारण ती व्यक्ती एका पिलरच्या बाजूला उभी होती. त्यामुळे रुद्रला त्या व्यक्तीचा चेहरा काही करून दिसतच नव्हता. फक्त त्याला मायराच दिसत होती. लांबून रुद्रला असं वाटत होतं की कोणीतरी व्यक्ती आहे जी आता मायराला बाहेर जाण्यापासून थांबवत आहे. आणि मायरा मात्र त्या व्यक्तीचं आता काही ऐकायला तयारच नव्हती. तेच इकडे काही गडबडीमध्ये रुद्रच्या धक्क्यामुळे बाजूला ठेवलेला फ्लॉवर पॉट आता खाली पडतो. त्यामुळे मायरा अलर्ट होते आणि ती व्यक्ती तिथून निघून जाते. तर तेच इकडे राधा रुद्रला किस करत होती. ती राधाने अचानक केल्यामुळे रुद्र तर एकदम ब्लँक झालेला होता. त्याला तर काही समजायचे बंद झालेले होते. त्याचा आता जे काही घडत होतं त्या गोष्टींवरतीच विश्वास बसत नव्हता. तेच इकडे मायराने त्या दोघांना बघितले होते. ते दोघंजण एकमेकांना किस करत होते. मायरा थोडंसं खाकरते आणि बोलते, क्या बात है, तुम्हाला तर रोमांस करायला जागा तर कमीच पडत आहे. नको तिथे तुमचा रोमांस सुरू आहे. पब्लिक प्लेस, प्रायव्हेट प्लेस असं काही तुम्हाला समजतं की नाही. आता मायराचा आवाज ऐकून राधा रुद्रला बोलते आणि त्याला सोडून देते. मायराकडे बघत ती बोलते, का तुला काही प्रॉब्लेम आहे का? का तुला जलस फील होत आहे आम्हा दोघांना किस करत आहे हे बघून? तुला असं वाटतं का की तुझ्या आयुष्यामध्ये रोमांस नाही, मग आम्ही सुद्धा रोमांस करायचा नाही? राधाचं बोलणं ऐकून मायराला खूप जास्त राग येतो. ती काही न बोलता तिथून निघून जाते. तेच मायराला गेलेलं बघून रुद्र बोलतो, क्या बात है, आज दिवस नक्की कुठे उजाडलेला आहे. आज तर तू स्वतःहून मला किस केलंयस. ते काय आहे ना, तुझे काम बिघडून टाकतोयस ना, तेच काम मी नीट करायला आले होते. हे बघ राधा, खाली पडलेला फ्लॉवर पॉट आता दाखवायला लागते. तुझ्या या चुकीमुळे ना त्यांना समजलं असतं की आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवत आहोत. मग सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. म्हणून मी हे सगळं काही केलं, समजलं का? राधाचं हे बोलणं ऐकून रुद्र बोलतो, वा, तू तर खूपच स्मार्ट आहेस. पण मी असा कधी विचार केला नव्हता की तू स्वतःहून मला किस करशील. खरं तर रुद्र, मी सुद्धा कसा विचार केला नव्हता की मी तुला स्वतःहून किस करेल. पण काय करायचं, माझा सुद्धा नाईलाज होता. ते म्हणतात ना, कधी काही नाईलाजामध्ये गाढवाला सुद्धा बाप बनवावं लागतं. तसंच काहीतरी झालं होतं. इथे माझ्या दिदीचा प्रश्न होता, त्यासाठी मला हे सगळं काही करावं लागलं. नाहीतर मी असं कधीच स्वप्नातसुद्धा केलं नसतं. समजलंस ना? असा तरी त्याला म्हणू लागते. चल, काही हरकत नाही. नाईलाजाने का होईना तू मला किस केलंस, पण इथून पुढे तू स्वतःहून स्वतःच्या मर्जीने मला किस करशील. हो, आणि हे फक्त स्वप्नात होऊ शकतं. करेक्ट, राधा बोलते आणि हसत आता ती निघून जाते. तर राधाला गेलेलं बघून रुद्र त्याच्यातच केसांमधून हात फिरवत बोलतो, नाही राधा, हे सगळं स्वप्नामध्ये नाही होणार आहे. हे सगळं रिअलमध्ये होणार आहे. बघ, एक दिवस असा येईल की तू नाईलाजाने नाही स्वतःच्या मर्जीने माझ्या जवळ येशील आणि मला किस करशील. आणि त्या दिवसाची मी वाट बघत आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.